नमस्कार, मी अभिजित करंडे. माझा विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. गेली 15 दिवस महाराष्ट्रात एकाच विषयाची चर्चा जोरात रंगली आणि ती म्हणजे मुंबई विद्यापीठातील ऐतिहासिक अनागोंदी. ऑनलाईन पेपर तपासणीच्या नावाखाली 8 लाख मुलांचं भवितव्य कुलगुरू संजय देशमुख यांनी टांगणीला लावलंय. 31 जुलैपर्यंत पेपर तपासणीची डेडलाईन होती, ती सुद्धा आता पूर्ण होऊ शकत नाहीये. म्हणजे निकाल हातात यायला किती वेळ जाणार माहिती नाही. तोवर इतर विद्यापीठांमध्ये, परदेशांमध्ये ज्या मुलांनी संधी शोधली आहे त्यांचं काय होणार माहिती नाही. ज्यांना अपेक्षित गुण मिळणार नाही ते दुसरा पर्याय कधी शोधणार माहिती नाही. पुनर्मूल्यांकन कधी होणार, त्याची दुरुस्ती सकटची गुणपत्रिका हाती कधी लागणार माहिती नाही. बरं, घाईघाईत सुरू असलेली पेपर तपासणी किती विश्वासार्ह आहे हा प्रश्न आहेच. त्यात प्राध्यापकांना काम उरकण्यासाठी दमदाटी केल्याचा आरोप स्वतः प्राध्यापक नीरज हातेकरांनी केलाय. म्हणजे तिथेही संशयाला जागा आहे. मग 160 वर्षांची परंपरा असलेल्या विद्यापीठाची छितू ज्यांनी केली ते अजूनही पदावर का आहेत माहिती नाही. म्हणजे एकूणच आपल्या शिक्षण क्षेत्रात काय चालू आहे, तर उत्तर आहे माहिती नाही. म्हणूनच प्रश्न असा आहे की या अनागोंदीनं होणारं विद्यार्थ्यांचं नुकसान कोण भरून देणार आणि संजय देशमुख अजूनही पदावर कसे. आणि याच विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत शिवसेनेचे आमदार अनिल परब, राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड, माजी प्रकुलगुरू एडी सावंत आणि विद्यार्थी परिषदेचे प्रमोद कराड आपल्यासोबत आहेत. पण अगदी सुरुवातीला अनिल परब सर आहेत आपल्यासोबत. अनिल परब सर, बऱ्याच प्रश्नांची उत्तरं माहिती नाहीत असं दिसतंय. नेमकं काय चाललंय काय विद्यापीठामध्ये? तसं मला तुम्ही विचाराल तर माझं देखील उत्तर माहीत नाहीच आहे. परंतु विषय असा आहे की या विषयावरती मी गेले कित्येक दिवस या विषय मांडतोय, याच्यावर आवाज उचलतोय. कारण विद्यार्थ्यांचं भवितव्य टांगणीला लागलेलं आहे. 23 एप्रिलला शेवटचा पेपर झाला कॉमर्सचा. नियमाप्रमाणे जास्तीत जास्त 45 दिवसामध्ये याचे निकाल लावावे लागतात. बरोबर. परंतु जे निकाल लावण्याची ज्यांची जबाबदारी असते, ज्यांचं जे प्रामुख्याने काम आहे ते प्रो व्हाईस चान्सलर हे पद रिकामी आहे. तिथे दुसरे कंट्रोलर ऑफ एक्झामिनेशन, ज्यांच्याकडे हे सगळ्यात प्रामुख्याने ही जबाबदारी असते परीक्षा घेण्याची आणि त्याचे निकाल लावण्याची, ते हंगामी आहेत. रजिस्ट्रार, त्यांना प्रमोशन मिळालेलं आहे, त्यांचं मन इकडे रमत नाहीये, त्यांना जायचंय हज कमिटीवरती, त्यांनी स्वतःला मोकळा करावा म्हणून सांगितलेलं आहे. म्हणजे त्यांचा याच्यामध्ये इंटरेस्ट नाही. कुलगुरू अति आत्मविश्वास आहेत. कालच त्यांनी असं सांगितलेलं आहे छाती ठोकपणे की 31 जुलैला मी रिझल्ट लागणार. परंतु मी तुम्हाला सांगतो की कुठल्याही परिस्थितीत 31 जुलै पर्यंत सगळे निकाल लागू शकत नाही. पण आज विनोद तावडेंनी स्वतः मान्य केले की निकाल लागू शकत. त्यांनी काल सभागृहामध्ये सांगितलंय. विनोद तावडे जे शिक्षण मंत्री आहेत त्यांनी सभागृहामध्ये सांगितलेलं आहे की 31 जुलै पूर्वी हे सगळे निकाल लागतील 31 जुलैला. आणि जर सभागृहात जर असं सांगितलेलं असेल की 31 जुलैला मी निकाल लावीन आणि ते निकाल लागले नाही तर शिवसेनेला विनोद तावडेंवरती हक्कभंग आणावा लागेल. कारण हे सगळं मी विद्यार्थ्यांच्या हितासाठी करतोय. बरोबर. ज्या विद्यार्थ्यांचं हित टांगणीला लागलेलं आहे, पदं सगळी रिकामी आहेत, कुलगुरू अति आत्मविश्वासामध्ये आहेत. मला तुम्ही सांगा, जर मे पर्यंत ही टेंडर प्रक्रिया पूर्ण होत नाही याचा अर्थ काय? का नाही झालं? एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये ह्या सगळ्या मुलांचे रिझल्ट लागायचे होते. टेंडर घोटाळा आहे का? आणि जर टेंडर घोटाळा असेल तर माझी मागणी त्याच्यामध्ये अशी आहे की अँटी करप्शन ब्युरोच्या माध्यमातून या सगळ्या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे आणि याच्यात जर कुलगुरू दोषी असतील तर ते जेलमध्ये जायला पाहिजेत. नाही अनिल परब साहेब, म्हणून मला तुम्हाला छोटा प्रश्न त्यातही विचारायचा आहे की कुलगुरू नाहीत, एक्झामिनेशन कंट्रोलर जे आहेत ते हंगामी आहेत, रजिस्ट्रारना बढती मिळालेली आहे ते जाणार आहेत. आता एवढी सगळी अनागोंदी आहे, वर्षभर आपल्याला ही सगळी लोक जर ही पदं भरता येत नसतील, आपल्याला जर ऑनलाईन पद्धतीचा हा घोळ होणार ह्याची पूर्णतः कल्पना आहे, आपण जर टप्प्याटप्प्यानं राबवलेली नाही, याची कल्पना विनोद तावडेंना नव्हती? मला तर असं वाटत नाही की त्याची कल्पना नसेल असं नाही. परंतु कुलगुरूंनी सांगितलं असेल की माझी जबाबदारी आहे, मी तुम्हाला दाखवतो रिझल्ट लावून. त्यांना असं वाटलं नवीन प्रयोग करायचे आहेत आणि एकाधिकारशाही असते. सध्या सिनेट नाही आहे, मॅनेजमेंट काउन्सिल नाही आहे, त्याच्यामुळे सगळे अधिकारी ह्या एका माणसाच्या हातात आलेले आहेत. त्यांना विचारणारा कोण नाहीये. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांचं असं मत आहे की मध्यंतरीच्या काळात कायदा नव्हता आणि कायदा नाही तर तुमची युनिव्हर्सिटी बंद होती का? कायदा नसताना सगळे अधिकार तुमच्या हातात होते. बरोबर. त्याच्यामुळे या सगळ्या नेमणुका करणं तुमच्या हातात होत्या. त्यांचं म्हणणं असं आहे की आम्हाला योग्य तो उमेदवार सापडला नाही. तसं नाही आहे. योग्य तो उमेदवार सापडला असं नाहीये. यांना हवा तो उमेदवार सापडलेला नाहीये त्यांना.
नाही, म्हणून अनेक प्रश्न जे निर्माण झाले त्यातला महत्त्वाचा प्रश्न आहे तो आता आहे विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा. एडी सावंत सर, तुम्ही खूप महत्त्वाचं काम बघितलेलं, एक्झामिनेशन कंट्रोलर म्हणून तुम्ही काम बघितलेलं आहे, प्रकुलगुरू होता तुम्ही, तुम्हाला या सगळ्या प्रोसेसची पूर्णता माहिती आहे. आता नीरज हातेकरांसारख्या प्रामाणिक प्राध्यापकांना असा आरोप केलाय की प्राध्यापकांना दमदाटी केली जाते, पेपर लवकर तपासा. तर आता हे जे घाईघाईत चालू आहे, 8 दिवसात 8 लाख पेपर तपासणं, मग कुणाकडून तरी तपासून घेणं, बारकोड देणं, मग बाहेरच्या प्राध्यापकांची मदत घेणं, किती विश्वास ठेवायचा, काय विश्वासार्हता असेल या सगळ्या गुणपत्रिकेची? हे बघा, परीक्षा पद्धती ट्रॅकवर ठेवणं हे फार जिगरीचं काम असतं. आता परब साहेब म्हटल्याप्रमाणे प्राधिकरण यायची होती तोपर्यंत हे करता येत नाही, ते करता येत नाही, असं परिस्थिती. त्याबद्दल आम्ही बोललोय बऱ्याचदा की नाही ह्या गुणपत्रिकांच्या आता काय जे येणार गुण जे विद्यार्थ्यांना त्याची काय असणार आहे, दबाव आहे हे ते ट्रॅकच्या बाहेर गेल्यानंतर अनेक प्रकारचे प्रेशर्स येतात. सगळ्या प्राध्यापकांनी आलंच पाहिजे, काम केलंच पाहिजे, एवढे पेपर तपासलेच पाहिजे, सगळ्यांची क्षमता नसते. अशा परिस्थितीमध्ये दबाव निर्माण झाल्यावरती अशा प्रकारची वक्तव्य जर केली असती, मी म्हटलं की अशा प्रकारे काम न करताना कोऑर्डिनेशन करून सगळ्यांकडनं मॅक्झिमम काम करून 100% कार्यप्रणाली कामास आणा आणि मग रिझल्ट लावतील कसे लावायचे त्याचं कॅलेंडर तयार करा. आता विद्यापीठ कायद्यामध्ये ह्या नवीन कायद्यात सुद्धा सेक्शन 80-89 ला म्हटलेलं आहे की संपूर्ण परीक्षेचं नियोजन, कॅलेंडर, तपासण्याचं सुद्धा आणि रिझल्टचं सुद्धा हे तयार केलं पाहिजे. मला असं वाटत नाही कुठल्या प्रकारचं असं कॅलेंडर तयार केलंय. पण माझा प्रश्न हे कॅलेंडर आणि तुम्ही नियोजनाबद्दल बोलताय, मी तुम्हाला ह्या तपासणीच्या विश्वासार्हतेबद्दल बोलतोय, त्याच्या गुणवत्तेबद्दल बोलतोय. विश्वासार्हता आता अशी आहे की परीक्षाचे पेपर तपासताना मान्यताप्राप्त शिक्षक लागतो, हा विद्यापीठाचा नियम आहे. ठराविक फॉर्म मध्ये त्यांनी आपला फॉर्म भरायचा असतो, तो विषय किती वर्ष शिकवता त्याप्रमाणे एक प्रकारची सिनियरिटी लिस्ट. आपल्याला जर 200 शिक्षक लागले तर त्यांचं पॅनल बनतं. आता हे पॅनलमध्ये शिक्षक कमी पडतात ही वस्तुस्थिती आहे, कारण बऱ्याचशा महाविद्यालयामध्ये जी अनएडेड आहे तिथे मान्यताप्राप्त शिक्षकांची नेमणूकच झालेली नाही. हा भाग वेगळा. मान्यताप्राप्त पद जी महाविद्यालयामध्ये ती वेळेत भरली जात नाही, तिथे पण शॉर्टफॉल आहे. आता काय झालंय, विद्यार्थी संख्या झपाट्याने वाढते आणि शिक्षक संख्या कमी होत जाते. म्हणून शासन स्तरावरती हे काम झालं नसल्यामुळे, परवानगी नसल्यामुळे तितके शिक्षक मिळत नाहीत. त्यामुळे विद्यापीठाला ज्यांना मान्यता नाही विषयाची, इतर विषयाचे करता आपण तसं आपण वाचतो, ते शिक्षकांना सुद्धा आपण केल्यानंतर गुणवत्तेवरती फरक पडू शकतो. म्हणूनच मला विचारायचं असं आहे की इतर ठिकाणी जो विषय शिकवतो आपण 3 वर्ष 4 वर्ष आणि कमीत कमी खाली आला तर 1 वर्ष 6 महिन्यापर्यंत किंवा तो विषय शिकवतो, आता आपण इतका तरी आपल्याला डेटा पाहिजे, तो डेटा तयार झाला नाही. आणि आता हातघाईवरती आल्यावरती मग ते ह्या विद्यापीठात त्या विद्यापीठात पेपर पाठवणं, ह्याच्याने आपण जे म्हणतो ते की विद्यार्थ्यांच्या असेसमेंटवरती गुणवत्तेचा त्याचा इव्हॅल्युएशन आहे फरक पडणारच आहे. नक्कीच. मला म्हणून विचारायचं, तुम्ही तर विधिमंडळात आरोप केलात की या विषयाच्या शिक्षकाला त्या विषयाचा पेपर जातो आणि अशा पद्धतीने जर तपासणी होत असेल तर विद्यार्थ्यांना खरं तर मग जी गुणपत्रिका हातात येईल त्याच्याबद्दल विद्यार्थ्यांना साशंकता वाटेल, कारण हे जे आपल्याला गुण मिळालेत ते बरोबर आहेत की नाही, आणि मग जर तशा पद्धतीने परत पुनर्मूल्यांकन करायचं असेल तर त्यासाठी वेळ लागेल. मग ते सगळी दुरुस्ती सकटची आलेली ज्याला उत्तरपत्रिका हातातील किंवा गुणपत्रिका हातातील, गुणपत्रिकेनंतर तो कुठेतरी प्रवेश घ्यायचा प्रयत्न, सगळा निकाल सप्टेंबर मध्ये लागेल, तोपर्यंत त्याचा अर्धवर्ष संपलेला असेल. पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की यांनी आता खरं म्हणजे 45 दिवसात जे निकाल अपेक्षित होते ते 45 दिवसात लागत नाहीये. राज्यपालांनी दम दिल्याच्या नंतर राज्यपालांनी सांगितलं 31 जुलैपर्यंत लागलेच पाहिजेत. मग आता यांनी मराठवाडा युनिव्हर्सिटीचे लोक आणलेत, नागपूर युनिव्हर्सिटीकडे पेपर पाठवलेत, आणखीन पुणे युनिव्हर्सिटीने काल सांगितलेले आहेत, अशा सगळ्या वेगवेगळ्या लोकांकडे पेपर जायला लागलेले आहेत. त्याच्यात घोळ असा झालेला आहे, इतिहासाचे जे पेपर्स गेलेले आहेत त्याच्यामध्ये भूगोलाचे पण पेपर्स गेलेले आहेत, असं सगळं घोळ झालेला आहे. त्याच्यामुळे मी असं म्हटलं की इतिहासाचा पेपर भूगोलचा मास्तर तपासतोय, त्याच्यामुळे आणि त्यांनी जर मला सांगितलं की 5 ओव्हरमध्ये आम्हाला 50 रन काढायचे आहेत, तर मी म्हटलं 5 ओव्हरमध्ये 50 रन स्ट्रेट बॅटने येत नाही, त्याला बॅट आडवी करावी लागते, आणि जर ही बॅट आडवी झाली तर त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांची कत्तल होऊ नये असं सर्वसाधारण आमचं मत आहे. परंतु हे जे काय आता चाललेलं आहे, वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीचे लोक पुढे येत आहेत, जसं आता सावंत सरांनी सांगितलं की जर मला त्या विषयाचं बेसिक ज्ञान नसेल, जर मॉडेल आन्सर वरती जर पेपर असेल तर 10वीची मुलं पण पैसे घेऊन पेपर तपासून देतील मॉडेलवरती. त्याला बेसिकली माझा लॉचा पेपर जर माझ्या लॉ शिकवणाऱ्याने जर नाही तपासला
तर तो कसे मार्क देणार मला? आणि मग जर असे मार्क मिळाले नाहीत तर त्याला पुन्हा त्याचे ते रिव्हॅल्युएशनला येईल ते इव्हॅल्युएशन त्याचं सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये होईल. तोपर्यंत त्याचं करिअर बर्बाद झालेलं असेल. आता इंजिनिअरिंगच्या मुलांना 15 ऑगस्ट पर्यंत तिथे परदेशात जाऊन आपलं स्वतःचं रजिस्ट्रेशन करायचं. माझ्या घरामध्ये स्टुडंट आहेत ज्यांना अजून मिळालेलं नाहीये. मार्कशीट रिझल्ट लागल्याच्या नंतर 15 दिवसांनी मिळणार आहे. आणि तुम्हाला खरं सांगतो मी, काल माझ्याकडे काही पालक आले होते, जे पालक अशा मनस्थितीत होते की साहेब आम्ही गरीब लोक आहोत, आम्ही बँकातनं कर्ज वगैरे काढून आमच्या मुलांना शिकवणार आहोत. जर माझा मुलगा यावर्षी नाही जाऊ शकला तर हप्ते भरणं माझ्या ते ताकदीचं नाहीये. आणि मग जर उद्या जसे शेतकरी आत्महत्या करतायत ना बँकांच्या कर्जामुळे, असं उद्या जर एखाद्या पालकाने जर उद्या आत्महत्या केली तर याची जबाबदारी कोण घेणार? नक्की याची जबाबदारी कोण घेणार? अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. खरं तर तुम्ही पण सत्तेत आहात आणि विनोद तावडे तुमचे सहकारी पण आहेत सत्तेतले, त्याच्यामुळे प्रश्न सत्तेत आहे की नाही आहे. मी आज एवढ्या पोट तिडकीने आरडाओरडा करतोय त्याचं कारण असं आहे की मला समोर दिसतंय की काय चाललंय. मला तुम्हाला प्रांजळपणे एक प्रश्न विचारायचा, खरंच गांभीर्य आहे का सरकारला किंवा त्या मंत्र्यांना, त्या विभागाच्या? मला तर बिलकुल त्याच्यात दिसत नाहीये. बॉडी लँग्वेज त्यांची काय बरोबर दिसत नाहीये. त्यांना असं वाटतंय की हे सगळं प्रकरण आपण सहज निपटू शकू. परंतु मी एक सांगतो की 31 तारखेला निकाल जर लागले नाहीत तर मी सरकारच्या विरोधात फार गंभीरपणे उतरणार आहे. नक्कीच अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. खरं तर आदित्य ठाकरेंनी सुद्धा भेट घेतली होती आणि त्याचीही खिल्ली उडवली होती अक्षरशः विनोद तावडेंनी. ते म्हणाले की वायकर मंत्री आहेत त्या खात्याचे आणि त्यांच्याकडे ते सगळं आहे आणि ते थोड्या वेळासाठी विसरून गेले असेल कदाचित, हरकत नाहीये. पण आपल्यासोबत आता जितेंद्र आव्हाड सुद्धा आहेत. आव्हाड सर, मुद्दा असा आहे आता की या सगळ्याची जबाबदारी जी आहे ती कुलगुरूंची आहे. कुलगुरू अजूनही पदावरती आहेत. आता इतक्या सगळ्या मोठ्या प्रमाणामध्ये अनागोंदी माजल्यानंतर आता ते उद्या 4 बैठका घेणार आहेत की ज्यांच्यावर ऑलरेडी आरोप आहे की ते महिन्यातले 22 दिवस कुठेतरी परदेशामध्ये होते. आता अशा वेळेला या कुलगुरूंसकट हे निकाल सगळे लावायचे, तर ह्याची गरज आहे का आपल्याला खरं तर अशा कुलगुरूंची? असे की सत्तेचा वापर कसा करायचा, तो आपली आरेरावी सिद्ध करण्यासाठी करायचा की लोकांना जर त्रास होता तर त्यात सकारात्मक बदल करायचा, हे सरकारने विचार करण्यासारखं आहे. माझ्या अंदाजाने शिक्षण खात्याच्या मंत्र्यांनी आधीच ह्याचं अवलोकन करायला पाहिजे होती, याची माहिती घ्यायला पाहिजे होती, काय चालू आहे काय नाही. शेवटी मुंबई युनिव्हर्सिटी ही महाराष्ट्रामधली एक प्रतिष्ठित युनिव्हर्सिटी आहे, जगभरामधली एक प्रतिष्ठित युनिव्हर्सिटी आहे. त्याची जी काय अप्रतिष्ठा होते, त्याची जी काय बदनामी होते, याची जबाबदारी मंत्र्यावर नाहीये का? एवढ्या प्रश्नपत्रिकांचा उत्तरपत्रिकांचा घोटाळा झालेला आहे. आज पेपर फुटतायत, प्रश्नपत्रिका तपासायला. आणि असं आहे की जे आधी माझ्या आधी जे कोणी बोलले असतील त्यांच्यातला एक मुद्दा मी फोनवर ऐकत होतो की भूगोलाचा पेपर इतिहास शिकवणाऱ्यांनी तपासायचा, इतिहास शिकवणाऱ्यांनी सिव्हिक्सचा पेपर तपासायचा. हे असं नुसतं कानावर जरी विद्यार्थ्यांच्या पडलं तर आजपासून त्यांना लूज मोशन सुरू होते. कारण का हा जो पिरियड असा प्रचंड स्ट्रेस पिरियड असतो. असं विद्यार्थी म्हणून जरा विचार करूया ना आपण. बाकी कुलगुरू मंत्री बिंत्री राहू द्या बाजूला, ते काय त्यांना काय घेणं देणं आहे हो, त्यांच्या खुर्च्या सुरक्षित आहेत. पण उद्या समजा भूगोलाचा पेपर इतिहास शिकवणाऱ्यांनी तपासला आणि त्यांनी मार्क कमी दिले तर मला माझ्या अपेक्षेपेक्षा कमी मार्क मिळाले, मी आता पुढे काय करायचं, हा जो मनावर परिणाम त्या विद्यार्थ्यांचा होणार आहे त्याची जबाबदारी शासन घेणार आहे की नाही? शेवटी अंतिमतः कोण आहे? सरकार मायबाप असतं. कुलगुरूची नेमणूक कोणी केली? आम्ही नाही केली ना, सामान्य जनतेने नाही केली, ती सरकारने केली आहे. त्यामुळे सरकार, कुलगुरू चुकला नाही चुकली सरकार. तुम्ही निवडताना चुकीचा माणूस निवडला असेल, मग ह्याची जबाबदारी सरकारला घ्यायला नको का? अहो काय तुम्ही सांगताय 1 लाख पेपर आम्ही दिवसाला तपासू, तुमच्याकडे शिक्षक आहेत का तेवढे? आणि शेवटी ती सुद्धा माणसं आहेत, त्यांच्या ह्युमन एररमुळे दुसऱ्याचं आयुष्य उद्ध्वस्त व्हायचं. नाही आव्हाड सर हे तुम्ही बोलताय ते अतिशय गंभीर आणि अतिशय संवेदनशील आहे. म्हणून तर आता मुद्दा असा आहे की एवढी अनागोंदी झाल्यानंतर आता याच्यावरती उपाय काय? हा तर तुम्ही म्हणजे मेंटल स्ट्रेस, सायकोलॉजिकल कंडिशन्स आणि ह्या सगळ्या गोष्टी अतिशय गंभीर आहेत. तुम्ही म्हणता ते मुद्दे अगदी योग्य करून सगळ्यांनी एकत्र येऊन. असं आहे की माझं एक स्पष्ट मत आहे, ऐका, की ह्याच्यामध्ये राजकारण आणता कामा नये. ठीक आहे, थोडंसं राजकारण बाजूला ठेवूयात. मंत्र्यांनी काय करायचं, कुलगुरूंचं काय करायचं, ते होणार ते करू, ते सगळं करू. पण पहिल्यांदा जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांच्या मनात भीतीचे वातावरण पसरणार नाही, त्यांना भीती वाटणार नाही. आपला पेपर कोणाकडे आहे हे दिवस रात्र ते चिंता करत बसणार नाही, ह्याची काळजी आपण सगळ्यांनी घेऊया.
आणि त्याच्यामुळे हे पेपर तपासण्यासाठी जे काही उपाययोजना करायच्या आहेत त्या कशा होतात, काय होतात याच्यावरती सूक्ष्म निरीक्षण ठेवून काही जे काही युनिव्हर्सिटी पॉलिटिक्समध्ये आहेत, जे काही युनिव्हर्सिटी बाहेरनं बघतात, आतमध्ये जातात, त्या सगळ्यांनी याच्यावर निरीक्षण ठेवण्याची गरज आहे. अन्यथा कोणीही कोणाचे तपासले पेपर गेले, झालं, रिझल्ट लागला आणि त्या रिझल्टमध्ये कळलं की भलत्याला भलते मार्क मिळाले आणि जे हुशार होते ते नापास झाले किंवा सगळ्यांनाच 80-90% मिळाले, अशी परिस्थिती होता कामा नये. मुंबईला लाज आणणारी गोष्ट आहे. आणि अशा या परिस्थितीमध्ये आता मार्ग कसा काढायचा हे काही ज्येष्ठांनी श्रेष्ठांनी, जे शिक्षण तज्ञ सावंत सर होते, कंट्रोलर ऑफ एक्झामिनेशन्स होते, रजिस्ट्रार होते, असली अनुभवी माणसं बोलवा 10-15, त्यांना बसवा एकत्र. काय होतं, कमीपणा घ्या थोडा. आजकालच्या या राजकारणामध्ये सध्याच्या सत्तेमध्ये लोक कमी घ्यावेपणा घ्यायलाच तयार नसतात. असं नसतं. राजकारणामध्ये कधी आपण खुर्चीवर जरी असलो तर समोरच्या माणसाला आपल्यापेक्षा जास्त ज्ञान असण्याची शक्यता असते. त्याच्या ज्ञानाचा वापर करणं ह्यालाच आपण राजकारण म्हणतो. बरोबर. अतिशय महत्वाचा मुद्दा आहे की काही अनुभवी लोकांचे मुद्दे जे आहेत किंवा त्यांचा अनुभव कसा कामाला येईल याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि दुसरा मुद्दा आहे तो मुलांच्या मनातली भीती घालवली पाहिजे. आपल्यासोबत प्रमोद कराड आहेत विद्यार्थी परिषदेचे. प्रमोद, खरं तर आता मुलांच्या मनात काय चाललंय? आव्हाड सर जे म्हणतात ते योग्य आहे की अशीच काही अवस्था मुलांची आहे की आता त्यांना खरं तर खऱ्या सपोर्टची आता गरज आहे? नाही, आता त्या आव्हाड साहेबांनी जे बोलले, आता मला माहित नाही समोर पॅनल डिस्कशन मध्ये कोण आहे, कारण मी फोनवरच बोलतोय. ज्या पद्धतीत आता सगळा विषय चालू, विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम नक्की आहे. कारण ज्या पद्धतीत कुलगुरूंनी सांगितलं की 31 जुलैपर्यंत रिझल्ट लावण्याचा आम्ही प्रयत्न करू, पण आता मला वाटत नाही की 31 जुलैपर्यंत रिझल्ट लागेल असं मला काही वाटत नाही. तर त्याच्यामागचे कारण आहेत. कारण यांनी आता 2 लाख पेपर नागपूर विद्यापीठात दिले. ते म्हणतात की पर डे 1 लाख पेपर आम्ही चेक करू. असं होणं शक्य वाटत नाहीये मला. आजचा म्हणजे लेटेस्ट न्यूज आहे, म्हणजे ब्रेकिंग न्यूज तुम्हाला म्हणता येईल की आज जवळपास साधारण MA इंग्रजीचे पेपर 9वी आणि 10वीचे जे शिक्षक शिकवतात अशा शिक्षकांना यांनी पेपर चेक करायला दिले. बापरे, कुठली एवढी लाजिरवाणी गोष्ट कसं काय होऊ शकते? म्हणजे जो 9वी 10वीच्या विद्यार्थ्याला शिक्षक शिकवणार आहे तो जर MA इंग्रजीचे पेपर चेक करत असेल तर नेमकं कुठल्या पद्धतीमध्ये चालू आहे सगळं? आणि ज्या वेळेस याच्यामध्ये दोषी सर्वतोपरी कुलगुरू आहेत. कारण मनमानी तुम्ही स्वतः केलेली आहे. तुम्हाला ज्यावेळेस सांगितलं गेलं, सगळ्यांनी सांगितलं किंवा या विषयामध्ये तुम्ही हस्तक्षेप नका करू, जर करायचं असेल स्टेप बाय स्टेप या गोष्टी करा, तरीही त्याच्या पलीकडे त्या गोष्टी होताना दिसत नाहीयेत. आणि आज ज्यावेळेस अंगलट येतं त्या दिवशी म्हणतात की नाही आम्ही प्रयत्न करतोय. माझा आता स्पष्ट आरोप आहे की ऑगस्ट एंडिंग पर्यंत मार्क लिस्ट विद्यार्थ्यांच्या हातामध्ये पडणार नाही. आज प्रॉब्लेम असा आहे की ज्या विदेशात विद्यार्थ्यांना शिकायला जायचंय त्या विदेशीत विद्यार्थी जाण्यासाठी त्यांच्याकडे मार्कशीट नाहीये. ज्यांना बाहेरच्या युनिव्हर्सिटीमध्ये शिकायला जायचं त्यांच्याकडे मार्कशीट नाहीये. त्या विद्यार्थ्यांना बाहेर ऍडमिशन घेतलंय अशा विद्यार्थ्यांना लाखो रुपये गोळा करण्याचं पाप तिथल्या लोकांनी केलेलं आहे. म्हणजे त्यांच्या ऍडमिशनची प्रोसेस काय होणार, त्यांचं एकूण भविष्य काय असणार आहे हे कुठलीच तुम्ही सांगायला तयार नाही कुलगुरू. आज ज्यावेळेस आम्ही विचारलं की 31 तारखेचं कसं होणार, आज नारळ देऊन आलो आम्ही हातामध्ये, किंवा म्हणलं तुम्ही नैतिक जबाबदारी घ्या आणि राजीनामा तरी द्या. म्हणजे हेही तुम्ही करणार आहात. आज कुलगुरूंनी काय सांगितलं? आज कुलगुरू काय बोलले तुमच्याशी बोलताना? प्रयत्न चालू आहे, एवढंच चालू आहे. 100% 31 जुलैपर्यंत प्रयत्न करू असं त्यांचं चालू आहे. ठीक आहे. स्वायत्त विद्यापीठ जर असेल तर त्या स्वायत्त विद्यापीठाने स्वतःची रिस्पॉन्सिबिलिटी घेणं गरजेचं आहे. सावंत सर, आता आव्हाड सरांनी सांगितलेले मुद्दे अतिशय महत्त्वाचे आहेत की त्या मेंटल स्ट्रेसमधून विद्यार्थ्यांना बाहेर काढलं पाहिजे. त्यांच्यावरती हा तणाव नको की आपला पेपर कोणतरी भलताच माणूस तपासतोय. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा की ज्या आता तुमच्यासारख्या अनुभवी लोकांना विद्यापीठ का बोलवत नाही, नेमका काय प्रॉब्लेम काय झालाय देशमुखांचा? आता आव्हाड साहेब म्हणाले तो मुद्दा अतिशय महत्वाचा आहे. परब साहेब काय मुद्दे उपस्थित केले, विद्यार्थी संघटना काय मुद्दे उपस्थित करतात. मला पहिल्यांदा एक जरी प्रत्यक्ष परिस्थिती पहिले ग्वाही द्यावीशी वाटते. ही मेरिट ट्रॅक कंपनीला जे काम दिलेलं आहे, पेपर चुकीच्या डेस्कवर जातात, चुकीच्या नावाने जातात, परंतु त्या माणसाकडे गेल्यानंतर दुसऱ्या विषयाचा माणूस प्राध्यापक ते तपासणार नाही ह्याची मी तुम्हाला खात्री देतो. जरी विद्यापीठात ती प्रत्यक्ष परिस्थिती, परंतु विवंचन असे आव्हाड साहेब म्हटल्याप्रमाणे की ते जे सिलेबस शिकवत नाही. बरे कॉमर्सचा पेपर जर नागपूरला औरंगाबादला कुठेही कॉमर्सच्या प्राध्यापकाकडे गेला तरी सिलेबस वेगळा असतं. हो, जसं आपलं बोर्डाचा सिलेबस राज्यभर सेम असतं, बोर्ड अनेक असतात, परंतु इथे तशी परिस्थिती नाही. प्रत्येक विषय हा युनिव्हर्सली फार मोठा असतो. बरोबर, तो सगळाच सिलेबस तो विषय संपूर्ण कव्हर करू शकत नाही. FY ला विद्यार्थी TY पर्यंत त्या विषयाचं काहीतरी डिग्रीच्या स्तरावरचं ज्ञान मिळवतो, परंतु इतकं व्हास्ट असतं ते की प्रत्येक विद्यापीठ प्रायोरिटी प्रमाणे ते विषय निवडून त्याप्रमाणे सिलेबस करतं.
आपला नियम असा आहे की जो विषय आपण शिकवतो वर्षानुवर्षांनी आपत्कालीन परिस्थितीमध्ये 1 वर्ष का होईना त्या विषयात शिक्षक पाहिजे, शिकवत असलं पाहिजे, त्याच्याकडे गेलं तर विद्यार्थ्यांना थोडीशी शाश्वती मिळते. आपला विषय या आपल्याच विषयाच्या प्राध्यापक तपासलेला आहे. विद्यार्थ्यांच्या मनामध्ये शंका असेल ना, आज आपण बोलतोय, आपण राजकीय परिस्थिती इतर परिस्थिती कुलगुरू ह्या विषयावरती, परंतु विद्यार्थ्यांना खात्री देणं फार महत्वाचं आहे. तुमचा पेपर त्याच विषयाच्या माणसाकडे तपासला जाईल हे मी विद्यापीठाच्या बाजूने तुम्हाला निश्चितपणे सांगू शकतो. महत्वाचा मुद्दा आहे. सावंत सर, मी तुम्हाला वेळ देतो. मला फक्त एक छोटी गोष्ट तुम्ही जे आता म्हणालात की विद्यापीठाचा पूर्ण सिलेबस वेगळा आहे. आता इथला कॉमर्सचा सिलेबस वेगळा आहे, कशी काय शाश्वती? सावंत साहेब जे म्हणतायत की त्या विषयाचा तो त्याला माहिती असायला पाहिजे, कदाचित त्याचा सिलेबस म्हणजे थोडक्यात मला जे समजतं म्हणजे अंकगणिताचा पेपर बीजगणिताचा माणूस तपासतोय, दोन्ही गणिताचेच पेपर आहेत साहेब. असं नाही होणार. आपण जे मला सांगताय म्हणजे आपण जे सांगताय लोक अंकगणित बीजगणित हा वेगळा विषय आहे. मग मला तेच म्हणायचंय की मग हे पेपर अंकगणित जरी असला तरी आपलं अंकगणित ह्या मुद्द्याचं अंकगणित त्याच्यामध्ये फरक असेल ना. गुणवत्तेत बीजगणिताचा मध्ये मुंबईचं बीजगणित आणखी त्याच्या गणितामध्ये फरक असू शकतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की मी अगदी छाती ठोकपणे सांगतो की पेपर जे ज्यांच्याकडे जायला पाहिजे होते त्यांच्याकडे पेपर गेले नाहीत. हे ऑन रेकॉर्ड आलेलं आहे. ज्या विषय वेगळे ना पेपर, मग ते पेपर नाही, ते पेपर मॅन्युअली काढावे लागले परत बाहेर. करेक्ट. ते ऑनलाईन सिस्टीम तयार करताय. चुकीचे पेपर दुसरे मग कोणाची चूक आहे? कंपनीची चूक आहे. कंपनी चूक आहे, प्रशासनाची पण चूक आहे. कॉम्पिटंट कंपनी तुम्ही नेमली नसेल तर त्याची जबाबदारी कोण घेणार? आपण विद्यार्थ्यांनी खात्री दिली पाहिजे की चुकीचा माणूस पेपर तपासणार नाही. आता सावंत सर मुद्दा तोच आहे. परत एकदा आवड सरांनी म्हटले महत्वाचा मुद्दा मी तुम्हाला देतो. सावंत सर, मला एक मुद्दा क्लिअर यासाठी करायचा आहे की मुलांच्या मनात संभ्रम आवड साहेबांनी जे मुद्दे उपस्थित केले त्याच्यामधले जे खूप गंभीर मुद्दे आहेत, सायकोलॉजिकल प्रेशर, मेंटल प्रेशर आणि विद्यार्थ्यांचं होणारं नुकसान, तर त्यातला हा मुद्दा जो आहे की आता युनिव्हर्सिटी आहे मुंबई, तिथला कॉमर्सचा पेपर जर तिथला नागपूर युनिव्हर्सिटीचा कॉमर्सचा जर प्राध्यापक तपासत असेल तर त्या विद्यार्थ्यांना म्हणजे अत्यंत शांतपणे याची खात्री बाळगावी का की आपला पेपर एकदम बरोबर माणसाच्या हातात लागलाय? मी तुम्हाला सांगितलं की सिलेबस वेगळे असतात. आवडसाहेब पण तेच म्हटले तर गुणवत्तेवर फरक पडणार आहे. मग ह्याची जबाबदारी आता कोणाची? आता साहजिकच संबंध यंत्रणा कोसळलेली आहे. मग आता ह्या 1 वर्षाला मजबूत असायला पाहिजे ती करून ठेवली नाही. परीक्षा सुरू व्हायच्या आधी नवीन कायदा हा जानेवारी 11 आला. त्यानंतर जे महत्वाचे अधिकारी म्हणजे मुख्य म्हणजे कंट्रोलर एक्झामिनेशन आणि डायरेक्टर तो नेमणं. नंतर सर महत्वाचं तुम्हाला सांगायचं की नवीन कायद्यामध्ये कुलगुरूंना मोठे अधिकार दिलेत की अधिष्ठाता म्हणजे डीन्स ऑफ सब्जेक्ट्स म्हणजे सायन्स, कॉमर्स, आर्ट्स, आर्किटेक्चर, इंजिनिअरिंग हे डीन नेमण्याचा अधिकार हा कुलगुरूंना दिला असताना एका फटक्यात तो निर्णय घेऊन आपल्या विद्यापीठामध्ये कोण चांगले प्राध्यापक किंवा प्रिन्सिपल्स आहेत ही नावं त्यांनी स्वतःच ठरवून डिक्लेअर करायला पाहिजे. हे डीन्स आहेत. पूर्वी डीन इलेक्शन नाही यायचं. तुम्ही हा मुद्दा मागच्या चर्चेत पण मांडला होता की त्यांनी ह्या गोष्टी आधीच करायला पाहिजे. डीनचं बोललो नव्हतो. ही डीनची व्यवस्था झाली असती. डीन हा त्या सायन्स फॅकल्टीचा, इंजिनिअरिंगचा त्याला संपूर्ण त्याला आवाका प्राध्यापक सिस्टीम सिलेबस माहीत असतं. प्रोसेस फास्ट होते. नंतर त्यांच्यावर नियंत्रण करणारा हा प्राध्यापकी कक्षातलाच माणूस हा कंट्रोलर असतो. ठीक आहे. हे झालं नाही. ही महत्वाची अशा तर महत्वाच्या गोष्टी कंट्रोलर जिथं नाहीये तो हंगामी या सगळ्या कंट्रोलरचा अर्थच काय? सगळ्या गोष्टी जो कंट्रोल करतो त्याला कंट्रोलर म्हणतो. नियंत्रण करणारा प्रकुलगुरू नियुक्त करण्यामध्ये हा ना काय अडचण आली? परीक्षा सीझन मध्ये ते व्हायलाच पाहिजे. नाही पण ते झालेलं नाही कुठलीच गोष्ट. आवड साहेब, आता तुम्ही जे मुद्दे उपस्थित केले, एक सेकंद, मला आवड साहेब तुमच्याकडे यायचंय की जे मुद्दे तुम्ही उपस्थित केले, त्या जी भीती तुम्ही उपस्थित केली ती सार्थ ठरताना दिसते. आता जे सावंत सर बोलले किंवा अनिल परब साहेबांनी सांगितलं त्यानुसार आता मुलांच्या मनात ही भीती आहे. आता ती भीती कशी काढणार आपण? आणि मुद्दा असा आहे की ही भीती निर्माण करणारी जी लोक आहेत ते कुलगुरू आहेत, त्यांच्या हातात प्रशासन होतं. तर अशा लोकांबरोबर आपण आता ठीक आहे, आपण तुम्ही म्हणताय खरं आहे की आपण याच्यामध्ये राजकारण बाजूला ठेवूया, पण कसं बाजूला ठेवणार आता? आणि असं आहे की राजकारण बाजूला ठेवूया म्हणजे पोरांचं नुकसान होऊ नये, त्यांना भीती वाटू नये. आम्ही आपले म्हणजे ह्याच्यासाठी मला याचं तुम्ही राजकारण कसं काय बाजूला ठेवणार? असं आहे की ज्या मंत्री महोदयांनी ह्याची जबाबदारी घ्यायची त्यांना जबाबदारी घ्यावीच लागेल ना. टाळता कसं येईल?
तुम्ही 4-4, 5-5 लाख पोरांचं आयुष्य टांगणीला लावता, त्यांच्या घरच्या 4 माणसांचं जीवन टांगणीला लावता. आज तुमच्यामुळे 20 लाख लोक मुंबईमध्ये टेन्शनमध्ये आहेत ना, तुम्हाला नाही टाळता येणार. असं आहे की पहिल्यांदा म्हणजे लोकशाही पद्धतीने अस्तित्वात असलेल्या सेनेटला तुम्ही सुरुंग लावून टाकलं. सेनेट कसंही असो, महिन्यात 2 महिन्यात 3 महिन्यात त्यांची बैठक होत असो, पण कमीत कमी प्रश्न विचारण्याची एक ताकद त्या इन्स्टिट्यूशनमध्ये असते. ते जाऊन टेबलावरती बसता येतं, त्यांना विचारू शकता. एक विचारणारी बॉडी सेनेट आहे, आपल्यावर कुठेतरी कंट्रोल करू शकतो, ही भीती सगळ्यांच्या मनात असते. लोकशाहीमध्ये जी प्रश्न विचारण्याची पद्धती आहे त्यालाच या शासनाचा विरोध आहे. असं आहे की तुम्ही आपण म्हणजे डेमोक्रेसीचा मेन प्रिन्सिपल आहे वी अॅग्री टू डिसअॅग्री. तुमच्यात माझ्यात मतभेद असू शकतात, पण म्हणून आपण मुद्देच ऐका. असं आहे की सेनेटच नसल्यामुळे ती जी आता त्यांनी जे सांगितलं की डीन अपॉइंट करण्याची, पूर्वी डीन निवडून यायचे. मी सावंत सर चुकत नाहीये ना, पूर्वी डीन निवडून यायचे. कंट्रोलर ऑफ एक्झामिनेशन सारखी महत्वाचं पद जर रिकामत राहत असेल तर मला आश्चर्यच वाटतं तुम्हाला यश कसं मिळेल. असं आहे की डिसेंट्रलायझेशनमुळेच जर एवढ्या मोठ्या संख्येमध्ये असलेल्या विद्यार्थ्यांना जर न्याय द्यायचा असेल तर तुमच्या अथॉरिटीचं डिसेंट्रलायझेशन झालंच पाहिजे. तुम्ही सेंट्रलाइज्ड अथॉरिटी ठेवले तर माणूस म्हणून तुमच्याकडनं एरर होणार, तुम्ही कामच करू शकणार नाही. म्हणून त्याच्यामुळे एवढ्या मोठ्या मनाने तुम्ही सगळे हे पद अपॉइंट करायला पाहिजे होते. पद का अपॉइंट केली म्हणूनच आवड साहेब मला तो पण प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला. आपल्यामध्ये कम्युनिकेशन गॅप थोड्याशा डिलेमुळे होतोय, पण हा प्रश्न आहे आता फक्त हा एवढाच प्रश्न नाहीये. पुढच्या म्हणजे या वर्षी जे मुंबई विद्यापीठात जे ऍडमिशन घेऊ इच्छिणारी जी मुलं आहेत त्यांच्या मनात भीती किती मोठी राहिली आहे. त्यामुळे मुंबई विद्यापीठाच्या इब्रतीवर परिणाम झालाय. पुढे जी येऊ पाहतात मुंबई विद्यापीठात मुलं ती म्हणणार की अशा कुलगुरूंच्या नेतृत्वाखाली जर हे विद्यापीठ चालत असेल तर इथं प्रवेश कशाला घ्यायचा. असं आहे की मी फक्त कुलगुरूंना ह्याच्यात जबाबदार धरणार नाही. शासकीय यंत्रणा नावाची यंत्रणा असते की नाही, बैठकी होतात की नाही कुलगुरूंबरोबर, काय परिस्थिती विद्यापीठात काय चालू आहे, किती पदं भरली काय भरली, ही जबाबदारी कोणाची. तुम्ही काय मुंबई विद्यापीठाला वारावर सोडून देणार आहे का शासन. मग शासनाने जाहीर करावं की आमचा मुंबई विद्यापीठाचा काही संबंध नाही, मग आम्ही बघू कुलगुरूला काय करायचं ते. असं तुम्हाला जबाबदारी धक्कून चालणार नाही आणि ते त्या कुलगुरूच्या माथी मारता काही येणार नाही. जबाबदारी शासनाची आणि जबाबदारी मुंबई विद्यापीठाची पण आहे. तुम्ही आज मुंबई विद्यापीठासारख्या नामवंत विद्यापीठ जे आज कमीत कमी देशभरात नाही तरी मुंबई विद्यापीठाचं नाव या देशात आपल्या जगभरात नसलं तरी देशात तरी चांगलं आहे. आणि आज त्या विद्यार्थ्या त्या म्हणजे तिथे TYBA ला असणाऱ्या किंवा TY BCom ला असणाऱ्या, SYBA ला, SY BCom ला, SY BSc ला असणाऱ्या पोरांच्या मनात काय भीती असेल. ते सगळं सोडून द्या. मला आज ज्यांचा रिझल्ट लागायचा त्यांच्या घरात काय अस्वस्थता असेल. जसं त्यांनी सांगितलं की उद्या फॉरेनच्या म्हणजे फॉरेनला जायचंय, मॅथची द्यायची, GAT द्यायची आहे, त्या परीक्षा द्यायच्या, त्याच्यानंतर आपला रिझल्ट यायचा आहे, तो रिझल्ट घेऊन फॉरेनला जायचंय. अरे पोरं बिचारी मनापासून प्रयत्न करून आपलं करिअर डेव्हलप करत असतात. त्या करिअरची चिंता नसलेले जर असे लोक सत्तेमध्ये किंवा या युनिव्हर्सिटीमध्ये असतील तर मग नक्कीच देव भलं करू त्या विद्यार्थ्यांना. नाही म्हणून अनिल साहेब आता आव्हाड साहेबांनी खूप महत्वाचा मुद्दा मांडलाय की शासनाला जबाबदारी झटकता येणार नाही. जशी तावडे साहेबांना झटकता येणार नाही तशी रवींद्र वायकरांना पण झटकता येणार नाही. तर आता तुम्ही काय करणार आहात. जसं तावडेंचा राजीनामा तुम्ही मागणार असं म्हटलं तसं रवींद्र वायकरांना पण तुम्ही जबाबदार धरणार आहात त्याच्यामध्ये. बघा या प्रोसेसमध्ये मी पुन्हा सांगतो राज्यमंत्र्यांचा बिलकुल त्याच्यामध्ये हस्तक्षेप नसतो. या प्रोसेसमध्ये किती वेळा कुलगुरू राज्यमंत्र्यांना भेटले हो, किती वेळा त्यांनी सांगितलं. त्याच्यामुळे राज्यमंत्र्यांचा याच्यामध्ये कितपत जर राज्यमंत्री जरूर असतील त्याच्यामध्ये या प्रोसेसमध्ये तर राज्यमंत्री देखील जबाबदार आहेत. परंतु त्यांना प्रोसेसमध्ये घेतलंय की नाही हे पण बघावं लागेल ना. आणि सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे की आज जे सांगतायत आता उद्या काय करतील ते मी सांगतो. उद्या एका दिवसात 3 मीटिंग लागलेत, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह काउन्सिल, मॅनेजमेंट काउन्सिल, आणखीन सिनेट. उद्या काय करतील, अर्धा रिझल्ट लावतील जो सगळ्यात कमी आहे तो, आणि सांगतील आम्ही 31 तारखेला रिझल्ट लावला. पण मेन कॉमर्सचा रिझल्ट जो लागायचा आहे, सगळ्यात जास्त गुणपत्रिका तपासायच्या ज्यांच्या आहेत त्यांच्या सगळ्या तशाच आहेत. उद्या त्या जर 15 तारखेला लागल्या आणि त्याच्या जर मार्कशीट जर ऑगस्ट पर्यंत मिळाल्या नाही तर ज्यांना 15 तारखेला ज्यांना रिझ्यूम करायचं आहे कॉलेजला त्यांचं तर सगळ्यांचं 1 वर्ष फुकट गेलं. बरोबर. काल मला असं कोणीतरी सांगितलं की कॉन्फिडेन्शियल रिपोर्ट आम्ही त्यांचा कॉन्फिडेन्शियल रिझल्ट आम्ही लावू. हा कॉन्फिडेन्शियल रिझल्ट हा काय प्रकार आहे. सर्वसाधारण विद्यार्थ्याला मला जर जायचं असेल लवकर तर ते म्हणतात की त्याने अगोदर कळवलं पाहिजे. पण सगळ्यांनीच असं जर कळवलं तर कॉन्फिडेन्शियल राहिलं काय तुमचं. आणि म्हणून मग अशा वेळेला जबाबदारी झटकून कोणालाही चालणार नाही. आणि म्हणून उद्याच्या सिनेटमध्ये काय होतं ते बघून परवापासून अधिवेशन चालू होत आहे. अधिवेशन सरकारला विचारावूच आम्ही त्याच्या बाबतीमध्ये. परंतु याच्यामध्ये मी पुन्हा सांगतो ज्या गोष्टींमुळे हे सगळं झालेलं आहे त्याची जबाबदारी घेऊन
कुलगुरूंना राजीनामा द्यावाच लागेल, नाहीतर शासनाने कुलगुरूंना ताबडतोब राज्यपालांनी काढून टाकलं पाहिजे. ठीक आहे, ठीक आहे. आणि जसं आव्हाड साहेबांनी सांगितलंय, चांगली गोष्ट सांगितली की जे तज्ज्ञ लोक आहेत याच्यातले, सावंत सरांसारखे जे तज्ज्ञ लोक आहेत ज्यांना युनिव्हर्सिटी माहिती आहे, त्यांनी आता एकत्र आलं पाहिजे. या कुलगुरूंनी थोडासा कमीपणा घेतला पाहिजे, अशा सगळ्या तज्ज्ञ लोकांना बोलवलं पाहिजे आणि लवकरात लवकर आपण काय ह्याच्यातनं मार्ग काढू शकतो ह्या सगळ्या तज्ज्ञांचं मत घेतलं पाहिजे. परंतु ते घेणार नाहीत. मी तुम्हाला आत्ता सांगतो, इगो आहे. हा प्रश्न महत्वाचा आहे. कमीपणा वगैरे घेणं म्हणजे असं कधी वाटतं की मला माहिती, कारण माझ्या संस्थेचे माझे विद्यार्थी असं मी समजतो. डॉक्टर मुणगेकर असताना मी संचालक असतो, तर प्रत्येक गोष्टीवरती फोन करून विचारायचे. आव्हाड साहेब सिनेट मेंबर होते, मी परकुलू, मी जॉईंट डायरेक्टर सिनेटला जायचो. त्यांनी म्हटल्याप्रमाणे सगळ्या गोष्टींचा उहापोह तिथे होत असता. राईट आणि रॉंग काय हे ठरलं जात होतं, सल्ला मसलत होत होती. आता इतका मोठा डिझास्टर झालेला आहे. मला वाटत नाही की कुलगुरूंनी माजी कुलगुरू, प्रकुलगुरू, कंट्रोलर्सची मीटिंग बोलवून ह्याच्यातनं मार्ग कसा काढावा असा विचार झालेला मला दिसत नाही. बरेचसे ऍक्शन प्लॅन्स आहेत. तो डिझास्टर मॅनेजमेंट शासनाकडनं निर्माण झालेलं नाहीये, मंत्र्यांच्याकडनं, डिपार्टमेंटमधनं आलेलं नाही, विद्यापीठ तयार झालेलं नाही. नुसती माणसं प्राध्यापक गोळा करायची, त्यांना ताण द्यायचा आणि विद्यार्थ्यांना लटकत ठेवायचं, हे काही ऍक्शन प्लॅन नाहीये. नंबर गेम खेळतो की 90% अमुक टक्के. बघा, एखादा आन्सर पेपर तपासतो 2 पानाचा असतो, कोणीचा 20 पानाचा पण असतो. नंबर महत्वाचा नाहीये, प्रोसेस ऑफ असेसमेंट कम्प्लिशन ही जास्त महत्वाची. आणि अजून सुद्धा ऍक्शन प्लॅन डोळ्यासमोर लोकांच्या येत नाही. फक्त 90% 95% असं म्हटलं जातं. त्यांनी सांगावं ना, आता किती शिक्षक आहेत, किती तपासले जातात, असेसमेंट नंतर प्रोसिजरला किती वेळ लागेल, मग BA BCom BSc MSc Part 2 रिझल्ट कधी लागतील, ह्याचं कॅलेंडर अजून तयार होत नाही. मग ते विद्यार्थी अस्वस्थ राहणारच ना. विद्यार्थी अस्वस्थ आणि हे करण्यासाठी विद्याशाखांचे डीन असणं फार महत्वाचं आहे. तुम्हाला कोणी थांबवलं डीन्स अपॉइंट करण्यासाठी? त्याशिवाय एक्झामिनेशन कंट्रोलर अपॉइंट करायला सुद्धा कोणी थांबवलं नव्हतं. ही कारण सांगतात जाहिरात लागते, प्रोसेस आहे, सिलेक्शन कमिटी आहे की एका वर्षात 100 वेळा गोष्टी या सगळ्या होऊ शकतात. मला सांगा, युनिव्हर्सिटी बंद होती का ऍक्ट नव्हता तर? युनिव्हर्सिटी चालू होती. आमच्या मुद्द्यावर जात नाही. डीनची अपॉइंटमेंट करणं नवीन कायद्यामध्ये संपूर्ण अधिकार कुलगुरूंना दिले असताना आज 7 महिने झाले. ते डीन हा विद्याशाखेचा प्रमुख असतो. जगभरामध्ये डीनला फार मोठं महत्व आहे. नक्कीच. त्यामुळे युनिव्हर्सिटी काय बंद नव्हती, आता काय झालंय, क्रेडिट घ्यायचं होतं तर स्वतःला एकट्याला घ्यायचं होतं. अपयश आलंय तर आता सगळ्यांच्या माथी मारून त्याच्यातनं बाहेर परीक्षेची साखळीच तुटलेली आहे. आपल्यासोबत करण्यासाठी प्रमोद आव्हाड साहेब म्हटल्याप्रमाणे ऍक्शन प्लॅन काही होत नाहीये, पण आता विद्यार्थी लटकलेले आहेत. प्रमोद, आता तुम्हाला आता काय वाटतंय की अशा परिस्थितीमध्ये या कुलगुरूंच्या नेतृत्वाखाली जे विद्यापीठ चालू आहे तिथं जी मुलं शिकतायत त्यांच्या काय भावना आहेत? हेच जर कुलगुरू कंटिन्यू राहिले तर ती मुलं शांतपणे शिकू शकतील का? नाही, असं शिकू शकणार नाहीयेत. कारण आत्ताच्या परिस्थितीला कुलगुरूंना सगळे विद्यार्थी वैतागलेत. म्हणजे जसे त्या व्हॉट्सअपवर बाहुबलीचे जोक तयार होत होते, अगदी त्या पद्धतीमध्ये आता कुलगुरूंचे जोक सुरू झालेले आहेत. म्हणजे ज्या कुलगुरूंकडनं अपेक्षा होत्या त्या अपेक्षा भंग पूर्णतः केलेला आहे. ज्या शासकीय याच्यामध्ये, जसं सावंत सरांनी मगाशी एक मुद्दा मी हात घालेला अभिजितजी, कारण मगाशी सांगितलं की नागपूरच्या कॉमर्सचा प्राध्यापक जो शिकवतो तो चांगले पेपर चेक करेल. आता मला फक्त एकदा सावंत साहेबांना विचारा की त्यांना म्हणावं किंवा तिथला अभ्यासक्रम आणि मुंबई विद्यापीठाचा अभ्यासक्रम जमीन आसमानचा फरक आहे. हे मी स्पष्ट जो इथला विद्यार्थी शिकतोय तो मोस्टली इंग्रजीमध्ये शिकण्याचा प्रयत्न करतोय. ज्या विद्यापीठाचा खालून 8वा क्रमांक ज्या नागपूर विद्यापीठाचा, तिथून अपेक्षा 2 नंबरचं विद्यापीठ आमचं करतंय. ज्या 60-100 ज्या विजनरी विद्यापीठाला असायला पाहिजे होतं, जिथं शिक्षण तज्ज्ञ निर्माण झाले, जिथून सायंटिस्ट निर्माण झाले, जिथं अधिक उद्योजक निर्माण झाले, अशा विद्यापीठाला आज इतर विद्यापीठामध्ये जाऊन पेपर चेक करण्याची वेळ येते. याच्यामध्ये सर्वस्वी दोषी त्या ठिकाणचे प्राध्यापक सुद्धा आहेत. का तुम्ही इतक्या दिवस काय मजा बघत होतात आपण सगळे? त्या विद्यापीठाच्या याच्यामध्ये कुलगुरूंना ज्यावेळेस समजत नव्हतं त्यावेळेस कुणीतरी सांगणं गरजेचं होतं. आणि घसरून आपण त्याचं राजकारण करण्याचा सगळा प्रयत्न चालू. हे राजकारण होईल की नाही मला माहित नाही, पण त्याच्यात सफर होतोय तो विद्यार्थी. आज ज्या विद्यार्थ्याकडनं अपेक्षा केली जाते, ज्या विद्यार्थ्याला अपेक्षा होती की माझा रिझल्ट लागेल, ज्या आई वडील तिथं वाट बघतायत त्याच्या रिझल्टची, आज विद्यार्थी प्रेशर खाली येऊन बसलेला आहे की माझं काय होणार आहे, पुढच्या विद्यापीठाचं ऍडमिशन मिळणार आहे की नाही मिळणार आहे मला. आणि आज एकमेकांवर आरोप करतोय आम्ही आमचं स्वतःचं राजकारण करण्यासाठी की ह्याला हे कळत नव्हतं का, मग आम्ही याच्यात मांडू त्याच्यात मांडू. मला शिवसेनेचे अनिल परब बसलेत का, तुमचे सिनेट मेंबर नव्हते मागच्या 2 वर्षापूर्वी?
का त्याच्यामध्ये विषय केला? 2 वर्षापूर्वी सिनेट मेंबर, आता वर्षभर सिनेट नाहीये, त्यात काय सांगताय तुम्ही? वर्षभर सिनेट बंद आहे. मागच्या 2 वर्षापासून असाच गोंधळ चालू आहे. 2 वर्षापूर्वीचा विषय नाही आहे, या वर्षीचा विषय. हे टेंडर आता मे मध्ये खुललं गेलं. असं नाहीये का? असं होत नाहीये. अहो, तुम्ही नीट माहिती घ्या. तुम्ही या सगळ्या प्रकरणाची ह्या प्रोसेस कधी सुरू झाला, कोणाला विचारलं? गेले वर्षभर सिनेट नाहीये, गेले वर्षभर मॅनेजमेंट काउन्सिल नाहीये, आणि कोणी नाहीये याच्यामध्ये. जे टेंडर निघाले, जी सिनेट आता झाली ज्याच्यामध्ये मी गेलो होतो, मी सिनेट सदस्य आहे, अर्ध्या तासात सिनेट संपवली बजेटची सिनेट, आणि त्या बजेटच्या सिनेटमध्ये अर्ध्या तासात सिनेट संपली, आणि कुलगुरूंची पत्रकार परिषद 1.5 तासात होती. अनिलजी, बजेट सत्र किती वेळा संपतं, कुणाचे किती हात काळे होतात, सगळं आम्हाला माहित आहे. हा प्रश्न नाहीये. हा प्रश्न मुळामध्ये येतो की आज राजकारण विद्यार्थ्यांच्या कशासाठी सुरू झालेलं आहे? याच्यात मला एक गोष्ट सांगा, मी सत्ताधारी पक्षाचा आमदार आहे, तरी देखील मी विरोधात उतरलेलो आहे. याच्यात राजकारण काय? समजून घ्या. सत्ताधारी पक्षाचा मी देखील विद्यार्थी चळवळीत आलेला कार्यकर्ता आहे. मी आमदार झालोय ते असं झालं नाहीये. विद्यार्थी चळवळीत मी असतील, जितेंद्र आव्हाड असतील, मी सत्तेच्या विरोधात ज्या सत्ता पक्षाचा आज जिथे राज्य करते त्यांच्या त्या मंत्र्याच्या विरोधात जाऊन मी आरडाओरडा करतोय. कशासाठी करतोय? याच्यात राजकारण काय? माझ्या जर सत्तेचा सहभागी असेल तर मी नसतो बोललो, परंतु विद्यार्थीचं नुकसान होऊ नये याच्यासाठी सत्तेच्या विरोधात जाऊन मी बोलतोय. आपण प्रमोदचा काय मुद्दा नेमका? माझा मुद्दा काय आहे का, ज्या कंपनीला हे टेंडर दिलं गेलेलं आहे ते टेंडर सगळ्या लोकांना माहित होतं की ही कंपनी कुठल्या पद्धतीतली आहे. ह्या कंपनीला टेंडर देताना सगळ्यांना माहित होतं की कुठल्या पद्धतीतलं सगळं चालू आहे. ह्या सगळ्या गोष्टी माहित असताना टेंडर जातं कसं? आणि ज्या तिथे बसलेले आहेत, मी म्हणतो ना तुम्हाला की निष्पक्षपणे चौकशी करा तुम्ही एकदा, आणि ज्यावेळेस याची चौकशी होईल ना त्या दिवशी कुणाकुणाच्या हात याच्यात अडकले त्या टेंडर मध्ये. मी तर पहिलीच मागणी केली, तुम्ही ऐकलं की मला माहिती आहे, मी पहिली मागणी केली अँटी करप्शन ब्युरोच्या खाली ही चौकशी झाली पाहिजे. याच्यात जे सापडतील त्या सगळ्यांना जेलमध्ये टाकलं पाहिजे. तुमच्या दोघांच्या मागण्या प्रमोद आणि अनिल परबजी तुमच्या दोघांच्या मागण्या सारख्याच आहेत, फक्त तो प्रमोदजी पहिल्यांदा नसल्यामुळे कदाचित त्यांना चर्चेच्या सुरुवातीच्या भागात माहिती नव्हतं. मी तुम्हाला तुमच्याकडे येतो, सावंत साहेब तुमच्याकडे येतो. मला प्रमोद फक्त एकच मुद्दा, शेवटचा मुद्दा, मी तुम्हाला मुद्दाम परत तोच प्रश्न विचारेन. थोडक्यात आपण कार्यक्रमाच्या शेवटाकडे आहोत, कार्यक्रम संपवायचा आहे, 30 सेकंद शेवटची. या कुलगुरूंच्या नेतृत्वात विद्यापीठ नीट चालेल का आणि चालावं का? या कुलगुरूंनी नैतिकपणाने आता राजीनामा द्यावा. एकही विद्यार्थी यांच्या नेतृत्वाखाली शिकू शकत नाही, आणि मुंबई विद्यापीठाचा 160 वर्षाचा इतिहास जर ह्यांना धुळीला मिळवायचा नसेल तर कुलगुरूंनी नैतिकपणे राजीनामा द्यावा. जर हे देत नसतील तर राज्यपालाने स्वतःचा अधिकार वापरून यांना घरचा रस्ता दाखवावा. ठीक आहे अनिल परबजी, तोच प्रश्न आहे, शेवटचा मुद्दा. नाही, माझी तर मागणी अशी आहे, या कुलगुरूंनी आता नाही तर उद्या राजीनामा देतील आणि मोकळे होतील. पुन्हा विद्यार्थ्यांचं भवितव्य पुन्हा टांगले लागेल, कारण मग आता प्रो व्हाईस चान्सलर नाहीयेत, आता तर कंट्रोलर नाहीयेत. मग पुन्हा त्याच्यापेक्षा याच कुलगुरूंकडनं निकाल लावून घेतला पाहिजे ताबडतोब, कारण आता निकाल फक्त जाहीर करायचा. जे काय होईल भविष्यामध्ये त्याचा वेगळा आपल्याला प्लॅन बनावा लागेल, आणि त्यावेळेला हे झाल्याच्या नंतर ताबडतोब सगळे तज्ञ घेऊन हे डिझास्टर जे काय झालंय त्याला कंट्रोल करण्यासाठी काय करायला पाहिजे ते केलं पाहिजे. परंतु या कुलगुरूंची अँटी करप्शन ब्युरोच्या माध्यमातून चौकशी झालीच पाहिजे. हा सगळा घोळ पैशाचा होता का ते तपासलं पाहिजे, ज्याच्यामुळे जसं कायद्यामध्ये एखाद्या तुमच्या निष्काळजीपणामुळे किंवा तुमच्या वाईट हेतूमुळे एखाद्याचा जीव जात असेल तर तुम्हाला देखील त्याच्यामध्ये सहआरोपी करतात. तसं जर उद्या या कुलगुरूंच्या बाबतीत आढळलं तर कायद्याचा तोच बडगा या कुलगुरूंना देखील लावला पाहिजे. त्याच्यात ज्यांची ज्यांची नावं येतील ते सगळे मिळाले पाहिजे, परंतु कुठल्याही परिस्थितीत विद्यार्थ्यांचं जीवन याच्यात वाचलं पाहिजे. शेवटी हा विद्यापीठ कायदा आहे, सरळ व्यवस्था कायद्यानेच चाललेली असते. त्यामुळे आता परीक्षा नियंत्रक जे इन्चार्ज का असे ना, नवीन कायद्यामध्ये 88, 89 मध्ये प्रोव्हिजन आहे. ह्याची परब साहेब एक्झॅक्ट कारणं आपल्या समोर आल्याशिवाय तुम्ही डिझास्टर हे का फेल झालं, कोणी केलं, कसं झालं, टेंडर पासून मी किती वेळ गेला, किती पेपर आले, शाखाने किती, ह्याचा पूर्ण आराखडा कॅलेंडर त्या कंट्रोलरनी निर्माण करून ते चान्सलरला देणं हे कायद्यात लावलेले. ते फक्त कुलगुरूंच्या मार्फत पाठवायचं असतं, ते त्यांनी स्वतः लिहायचं. हे सगळे झाले त्यांनी पेपरावर मांडणं, त्याशिवाय आपल्याला त्याचं सोल्युशन सापडणं कठीण आहे. किती विद्यार्थ्यांना परदेशी जायचंय, ह्या सगळ्या गोष्टींचा उहापोह झालेला आहे सावंतजी. आता वेळेची मर्यादा आहे, त्याच्यामुळे आपल्याला थांबावं लागतं इथे. पण कुलगुरूंनी अक्षम्य निष्काळजीपणा केलेला आहे. निकाल लागल्यानंतर त्यांनी नैतिक त्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे, आणि तशी जर ते जबाबदारी स्वीकारायला तयार नसतील तर तशी शिफारस
सरकारनं राज्यपालांकडे केली पाहिजे, नाहीतर उद्या विद्यार्थ्यांमध्ये जो क्षोभ आहे तो आणखी वाढेल आणि विद्यापीठावरचा विश्वास जो आहे तो कमी होईल, की जो कमी झाला नाही पाहिजे. ही खूप महत्त्वाची बाब आहे. आपल्या सगळ्या मान्यवरांनी चर्चेसाठी वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद. तुम्ही पाहत राहा एबीपी माझा.